आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी, विशाल पाटलांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। सांगलीचा बालेकिल्ला काँग्रेसनं ठाकरेंना दिला, मवियामध्ये उद्धव ठाकरेंची दादागिरी सुरू, विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या प्रवीण दरेकरांचा ठाकरेंवर निशाणा। शरद पवार गट भाजपसोबत चर्चा, दोन्ही पक्षाची दारं आमच्यासाठी खुली, 19 एप्रिलच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेणार, उत्तम जानकरांची माहिती। काहींना केंद्रामध्ये मंत्री होता आलं असतं, पण त्यांनी संधीचं सोनं केलं नाही, मंत्री झाल्यावरच प्रशासनावर पकड निर्माण करू शकतो, अजित पवारांचा नाव न घेता सुप्रिया सुळेंना टोला। काही लोक म्हणतात भाषण करून काय होतं, पण भाषण करावीच लागतात, लोकांचं दुःख मांडण्यासाठी भाषण करावंच लागतं, अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर। भाजपकडून सूडबुद्धीनं कारवाई सुरू आहे, मवियाचं सरकार आल्यास चंद्रपुरातून कारवाईला सुरुवात करू, वडेट्टीवारांचा सुधीर मुनगंटीवारांना इशारा। नानांचा कधी विकासाचा पाना चालत नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा नाना पटोलेंना टोला। 10 वर्ष सत्तेमध्ये असताना काय उजेड पाडला, घाबरल्यामुळे सर्व माझ्यावर टीका करतात, चंद्रशेखर बावनकुळेंवर नाना पटोलेंचा पलटवार। शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषकाची फायनल हरला, उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर पलटवार, पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटल्याची शहांनी केली होती टीका। शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते आज उमेदवारी अर्ज भरणार, माढातून भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांची धैर्यशील मोहितेंची लढत होणार। नारायण राणे 19 एप्रिलला रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार, सूत्रांची माहिती, तर शिंदे गटाचे किरण सामंतही उमेदवारीसाठी आग्रही। विनायक राऊतांचा डिपॉझिट जप्त करणार, किमान 2.5 लाख मतांनी मला विजय अपेक्षित, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, नारायण राणेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांना कुणीही भेटू शकतं, आम्हाला अवघड सोपं करता येतं, किरण सामंत फडणवीसांच्या भेटीवर नारायण राणेंची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर अजूनही दावे प्रतिदावे सुरूच, शिवसेना शिंदे गटाच्या किरण सामंतांनीही 4 उमेदवारी अर्ज घेतले। धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये महायुतीचं जोरदार शक्तीप्रदर्शन। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींकडून उमेदवारी अर्ज दाखल, हातकणंगले लोकसभेसाठी अर्ज दाखल। साताऱ्यातून उदयनराजे 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार, साताऱ्यामध्ये उदयनराजे मोठं शक्ती प्रदर्शन करणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे रायगडचे उमेदवार अनंत गीतेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, रायगडमध्ये अनंत गीते विरुद्ध अजितदादा गटाचे सुनील तटकरे असा सामना रंगणार। अकलूजच्या सभेमध्ये विजयसिंह मोहिते पवार गटामध्ये प्रवेश करणार, तर फलटणचे निंबाळकर बंधूही अजित पवारांची साथ सोडून पवारांकडे परतण्याची चिन्ह। साताऱ्यामध्ये मवियाचे शशिकांत शिंदेंकडून अर्ज दाखल करण्यापूर्वी शरद पवार पृथ्वीराज चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदेंनी मला बेंबीच्या देठापासून विरोध केला, आता त्यांना रिटर्न गिफ्ट देण्याची संधी, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची शशिकांत शिंदे यांच्यावर टीका। भिवंडीच्या जागेचा पुनर्विचार व्हावा, 7 किंवा 28 तारखेला अपक्ष अर्ज दाखल करणार, भिवंडीची जागा काँग्रेसला मिळावी या मागणीवर दयानंद सोरखे ठाम। माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांना मोठा धक्का, हर्षवर्धन पाटलांचे निकटवर्तीय माजी उपनगराध्यक्ष भरत शहा आज पवार गटामध्ये प्रवेश करणार। धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, रोहित पवार आणि अमित देशमुख उपस्थित राहणार। धाराशिवमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अर्चना पाटलांनी 4 उमेदवारी अर्ज घेतले, काल 23 जणांनी 59 उमेदवारी अर्ज घेतले, तर आजवर 41 जणांकडून 95 अर्जांची खरेदी। नंदुरबारचे काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी 22 एप्रिलला लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरणार, अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार। लातूर लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे 18 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर मवियाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे 19 एप्रिलला अर्ज करणार। मुंबईत सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी अटकेत, गुजरातच्या भुजमधून आरोपींना बेड्या, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कारवाईला यश। माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जातात, मी काँग्रेससाठी निष्ठावंत, लोकशाही वाचवण्यासाठी प्रतिभाताईंच्या पाठीशी उभे राहा, वडेट्टीवारांचं मतदारांना आवाहन। राहुल गांधींचं हेलिकॉप्टर चेक केलं, ते काय पैसे घेऊन फिरतात का, भाजपच्या नेत्यांचे हेलिकॉप्टर कोण चेक करणार, विजय वडेट्टीवारांचा भाजपला सवाल।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज सोलापूरमध्ये रोड शो. फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये राम सातपुते उमेदवारी अर्ज दाखल करणार. मुंबई भाजपच्या विविध आघाड्यांची आज दुपारी 1 वाजता बैठक, तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचीही स्वतंत्र बैठक होणार. बैठकीला आशिष शेलार उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज सेना भवनामध्ये ठाकरे गटाची बैठक. उद्धव ठाकरे बैठकीमध्ये मुंबईतील विविध विभागांचा आढावा घेणार. शरद पवार आज बारामती मतदारसंघातील इंदापूर दौऱ्यावर. पवारांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 5 वाजता अप्पासाहेब जगदाळे यांचा पक्षप्रवेश होणार. कोल्हापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. दसरा चौकातून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार. पुण्याच्या राजगड तालुक्यामधल्या साखर गावात आज सुप्रिया सुळेंची सभा, तर दुपारनंतर सुळे खडकवासला इथे विविध कार्यक्रमांना हजर राहणार. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी आमदार सुनील शेळके मैदानात. सुनील शेळकेंचा आज दुपारी 12 वाजता भोर तालुक्यामध्ये कार्यकर्ता मेळावा. 24 एप्रिलला राहुल गांधींची सोलापूरमध्ये जाहीर सभा. काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेसाठी राहुल गांधींची सभा. कल्याण ग्रामीण विधानसभेमधील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काम करा, श्रीकांत शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. परभणीमध्ये सुरेश बंडगरांचा मवियाच्या संजय जाधवांना पाठिंबा. महादेव जानकरांकडून समाजाच्या नावावर स्वतःची झोळी भरण्याचं काम. यशवंत सेनेचे सुरेश बंडगरांचा आरोप. ठाकरे गटाचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत आज उमेदवारी अर्ज भरणार. सकाळी 11 वाजता शक्तीप्रदर्शन करत भरणार उमेदवारी अर्ज. जयंत सराव संकटमोचक, त्यांच्यावरच आता संकट आलंय, त्यामुळे गिरीश महाजनांवर जिल्ह्यातच थांबण्याची जबाबदारी. ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंतांनी महाजनांना डिवचलं. ठाकरे गटाच्या उमेदवारीमुळे कुठेही धाकधूक नाही. मतदारसंघामध्ये 5 लाखांहून अधिक मताधिक्य आम्हाला घ्यायचंय. गिरीश महाजनांचं ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर. राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीची शोकांतिका सुरू. चांगला नेता महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद होणं ही वाईट बाब. राज ठाकरेंच्या भूमिकेवर भास्कर जाधवांची टीका. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये माजी सैनिक मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याला माजी सैनिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची प्रचार रॅली. आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह माहितीमधील सर्व घटक पक्ष प्रचारामध्ये सहभागी. पुणे लोकसभेचे माहितीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना भाजपकडून एबी फॉर्म सुपूर्द. भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडेंनी दिला एबी फॉर्म. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांसाठी पार्थ पवार मैदानात. घड्याळ तेच वेळ नवी, निर्धार न परवाचा अशा आशयाचे स्टेटस ठेवत पार्थ पवारांच्या विरोधकांना आव्हान. बारामती लोकसभा मतदारसंघातून ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार महेश भागवत यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती. भंडारा शहरामध्ये माहितीची महाजनपथ यात्रा. गांधी चौक पदयात्रेचा समारोप. भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग. एकनाथ खडसेंचे निकटवर्तीय उदयसिंग पाडवी शरद पवार गटातच राहणार. खडसे भाजपमध्ये गेल्यानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणताही परिणाम होणार नाही. उदयसिंग पाटलांची भूमिका. लातूरमधील वासनगाव इथे मराठा आंदोलकांनी आमदार अमित देशमुखांचा ताफा अडवला. ताफा अडवत आंदोलकांच्या 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा. नंदुरबारमध्ये भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावितांच्या प्रचाराला सुरुवात. मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यासाठी संसदेला घटना दुरुस्ती करावी लागेल. आरक्षणाविरोधी याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद. तर मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर कंपन्या आणि कारखान्यांसाठी मार्गदर्शक तत्व. कामाच्या ठिकाणी थंड पाणी, कामगारांना दर 20 मिनिटांनी पाणी पिण्याची आठवण करून देणं. आरोग्य विभागाच्या सूचना. आशिया खंडातील सर्वात पहिल्या रेल्वे गाडीला 171 वर्ष पूर्ण. 16 एप्रिल 1853ला सध्याचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून ठाण्यापर्यंत रेल्वे धावली होती. मुंबईच्या नायर दंत महाविद्यालयामधील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहातील वीज पुरवठा 10 दिवसांपासून बंद. विद्यार्थ्यांचं अधिष्ठाता कार्यालयासमोर आंदोलन. मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढला. गेल्या 42 दिवसांमध्ये राज्यात उष्माघाताचे 77 रुग्ण. एप्रिलमध्ये रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होणार. पालकांना 16 ते 30 एप्रिल दरम्यान ऑनलाईन अर्ज भरता येणार. धुळ्यात मनसेच्या जनहित कक्ष कार्यकर्त्यांकडून भूमी अभिलेख कार्यालयामध्ये तोडफोड. एजंटद्वारे पैसे घेऊन काम करत असल्याचा मनसेच्या कार्यकर्त्यांचा आरोप.
साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजेंनी अभिनेते सयाजी शिंदेंची भेट घेतली. उदयनराजेंकडून सयाजी शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस. कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण. उद्या सकाळी धार्मिक विधीनंतर भाविकांना दर्शन घेता येणार. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यापासून अहमदनगरमध्ये आतापर्यंत 95 तक्रारी दाखल. टोल फ्री क्रमांक आणि सिव्हिजिल ॲपद्वारे नागरिकांकडून तक्रार. लातूरमध्ये पाशा पटेलांच्या घरासमोर शेतकरी संघटनेचं आंदोलन. सोयाबीन, कांदा आणि कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी संतप्त. सरकारनं नव्यानं हमीभाव जाहीर करून शेतमाल खरेदी करण्याची मागणी. राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज. 8 जूनपर्यंत मान्सून भारतामध्ये दाखल होणार असल्याची हवामान विभागाची माहिती. मुंबई, रायगड, ठाण्यामध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा. कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता. धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोडल अधिकाऱ्यांनी जबाबदारीच्या पूर्ततेची खात्री करावी. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या सूचना. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर प्रशासन सज्ज. राजकीय पदाधिकाऱ्यांसह प्रशासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आली कामाची माहिती. लातूरच्या ताजुद्दीन बाबा नगर भागामधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी. वर्धा शहरासह जिल्ह्याच्या काही भागाला वादळी वाऱ्याचा तडाखा. वर्ध्यासह सेलू तालुक्यामधील काही भागात विद्युत पुरवठा खंडित. पुणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात. खेड तालुक्यामधल्या दावडी, निमगाव, चिंचोशी, शेल पिंपळगाव परिसरामध्ये पावसाची हजेरी. रत्नागिरीमधील दापोलीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. फळबागांना फटका बसण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 5 वर्षातील सर्वाधिक नुकसान. फेब्रुवारीपासून 21,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. शहादा तालुक्यामधल्या 8 गावांना फटका. नुकसान झालेल्या भागाची डॉक्टर हिना गावितांकडून पाहणी. रायगडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यानं इमारतीवरील पत्रा उडून मुंबई कर्जत लोकल रेल्वे मार्गावर पडला. काही काळ लोकल सेवा थांबवण्यात आली होती. नाफेड, एनसीसी मार्फत कांदा खरेदी नको, निर्यात बंदी उठवा. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणी. हिंगोलीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हळद विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची हेळसांड. कुठलीही सुविधा नसल्यानं शेतकऱ्यांना रस्त्यावर झोपण्याची वेळ. धुळ्याच्या मोराणा शिवारातील खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली. समाधानकारक दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा खासगी बाजार समितीकडे कल. जळगावच्या अमळनेर तालुक्यामधील 23 वर्षांपासून रखडलेल्या पाडळसळे धरणाच्या कामाला सुरुवात. धरणासाठी 4,890 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता. मंत्री अनिल पाटलांकडून कामाची पाहणी. कल्याणमध्ये एटीएममध्ये हातचलाखी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आरोपीकडून 16 गुन्हे उघडकीस तर 92 एटीएम कार्डसह 26,000ची रोख रक्कम जप्त. नंदुरबारमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढली. मक्याला 1,600 ते 2,675 रुपयांपर्यंतचा दर. शेतकऱ्यांमध्ये समाधान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर. प्रशासनाकडून जिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष स्थापन. ग्रामीण भागासाठी 61 प्राथमिक केंद्रांवर उष्माघात कक्ष. धुळ्यामधल्या पाणी टंचाईग्रस्त 10 गावांसाठी 8 विहिरी अधिग्रहित. 2 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा तर 3 गावांना जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर. जळगावच्या वरण गावात भीषण पाणी टंचाई. 18 दिवसांनी गावामध्ये पाणी पुरवठा. ग्रामस्थ हैराण. धुळे शहरामधील गुरुद्वारासह जामा मस्जिद परिसरामध्ये मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती सुरू.